तर शिवसेना आमदार निलेश राणे यांनी आता भाजप मंत्री नितेश राणे यांना वडीलकीचा सल्ला दिला। सभेत बोलताना भान ठेवावं असं निलेश राणे यांनी म्हटलंय। आपण महायुतीत आहोत हे विसरू नका। भावाच्या सल्ल्याला नितेश राणे यांनी मिश्किल उत्तर दिले। निलेश जी, तुम्ही टॅक्स फ्री आहात असं नितेश राणे यांनी म्हटलंय। निलेश राणे यांनी काय ट्वीट केले ते आपण पाहूया। नितेशनं जपून बोलावं, मी भेटल्यावर बोलेनच, पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे। सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कुणाचा फायदा करतोय याचं भान ठेवलं पाहिजे। आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही असं निलेश राणे म्हणाले। तर याच्यावर नितेश राणे यांनी सुद्धा ट्वीट करून उत्तर दिले। त्यांनी काय म्हटलंय ते पाहूया। निलेश जी, तुम्ही टॅक्स फ्री आहात असं यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं। दरम्यान दोन्ही भावांमधल्या ट्विटर वॉरवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली, तीही पाहूया। बरं आहे ना, जेच मित्र पक्ष म्हणून आम्ही युतीत आहोत, गळे टाहो फोडून फोडून सांगतायत, त्यांना ती चपराक आहे। चांगलं आहे, आमच्यासाठी काही ते प्रॉब्लेम नाही। माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि जो काही अन्याय झाला असेल तो आम्हाला तिथे न्याय देईल असं बोलता आलं असतं, पण त्या ठिकाणी जे काही थोडा असंवैधानिक किंवा ज्या पद्धतीने बोलणं झालं आहे त्यामुळे थोडी प्रतिक्रिया आली आहे। पण त्या ठिकाणी त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत, राज्याचे नेते आहेत, राज्याच्या सरकारमधलं मुख्यमंत्री हे राज्य चालवतात, त्यामुळं काही अन्याय झाला असेल तर तो दूर माननीय मुख्यमंत्र्यांकडे होऊ शकतो असा बोलण्याचा सूर त्यांचा होता। पण ते बाप वगैरे निघाला आहे तेवढा एक थोडा त्या ठिकाणी काही मन दुखले असतील तर त्या ठिकाणी त्यांनी खरं तर त्याच्याबद्दल थोडीशी मनामध्ये थोडा मतभेद निर्माण झाले।